आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडे तत्वावर देण्यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली। हा सगळा प्रकार आदिवासी समाजाच्या जमिनी लाटण्याचा आहे। हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी पत्रकार परिषदेत दिलेला आहे। आणि या संदर्भात वसंतराव पुरके यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये आदिवासी शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप थेट आज माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले। ते आपल्यासोबत आहेत। आपण आरोप केला आहे की महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या जमिना हडप करण्याचा प्रयत्न जे आहे ते आता सरकार करत आहे। काय नेमका प्रकार आहे आणि काय सांगणार सर? संजीवनी लोकशाही या वाहिनीचे पहिल्यांदा मी आभार मानतो, कारण आमची भावना आपण लोकांपर्यंत पोहोचवता ही त्याची महत्त्वाची बाब आपण करत आहात। विशेषतः आपण विचारलेला प्रश्न की माझा हा सरकारवर आरोप नाही आहे। 21 तारखेला परवा माननीय बावनकुळे साहेबांनी चंद्रपूरला प्रेस घेऊन सांगितलं की आदिवासींची जमिनी ही नॉन ट्रायबल लोकांना किंवा गैर आदिवासी लोकांना मी भाडे तत्वावर देण्यासाठी आम्ही कायदा आणणार आहोत। असा जर त्यांनी कायदा आणला असेल तर खऱ्या अर्थाने जे लोक इंडस्ट्रियलिस्ट आहे, उद्योजक आहे, त्यांना जमिनीमध्ये जे काही मिनरल्स आहे ते देण्याचा त्यांचा हा डाव आहे। आणि एरवी ही आदिवासींची जमीन हजारो हेक्टर जमीन लोकांनी लुटलेली आहे। नॉन ट्रायबल लोकांनी घ्यायची आणि ती इतरांना विकायची, अशा प्रकारे लोकांच्या जमिनी हडप करण्याचा अत्यंत दुर्दैवी प्रकार जर माझ्या महाराष्ट्रामध्ये असेल तर माझा आदिवासी माणूस मात्र निश्चितच अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जातील। तो खरं तर पॉवर्टी लाईनच्या जवळ जाईल। आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आताच मी आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र पण पाठवलेलं आहे की अशा प्रकारचा दुर्दैवी निर्णय घेऊ नका। पेसा कायदा आहे, लँड रिस्टोरेशन ॲक्टचा तो कायदा आहे, या सगळ्या कायद्यांचा जर विचार केला तर कुठल्याही प्रकारे आदिवासीची जमीन ही नॉन ट्रान्सफरेबल आहे, नॉन सेलेबल आहे। असं असताना तुम्ही कायदा करते कसे? घटनात्मक तरतुदी आमच्या बाजूने असताना देखील तुम्ही असे घटनाबाह्य जे प्रकार करता ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्हाची बाब आहे। आणि म्हणून मी त्यांचा पहिल्यांदा निषेध नोंदवणार आहे। जर आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नसेल तर निश्चित आम्ही सनशीर मार्गाने मोर्चे काढू। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।